जिल्हा परिषदेच्या वतीने गुरुगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न। नांदेडमध्ये गुरुगौरव पुरस्कार जिल्हा परिषदेच्या वतीने यावर्षी देण्यात आला। जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना हा गुरुगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं। मागील 2 वर्षापासून हा पुरस्कार प्रलंबित होता। यावर्षी मात्र 2024 रोजी गुरुगौरव पुरस्कार नांदेड शहरातील कुसुम सभागृहात मोठ्या थाटात उत्साहात संपन्न झाला। यावेळी नांदेड जिल्हा परिषदेमधील जवळपास 100 ते 110 जिल्हा परिषद शिक्षकांना हा गुरुगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकरावजी चव्हाण, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, शिक्षणाधिकारी माधव सलगर आणि शिक्षणाधिकारी डॉक्टर सविता बिरगे यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमात सर्व शिक्षकांनी पुरस्कार स्वीकारला। यावेळी सर्व शिक्षकांना राज्यसभेचे खासदार अशोकरावजी चव्हाण आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी मार्गदर्शन केलं। पाहूया याविषयीचा लोक आस्थाचा हा जिल्ह्याचा गौरव प्राप्त असलेले राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत डॉक्टर प्रशांतकुमार भोजनकर सर, माध्यमिक शिक्षक, जिल्हा परिषद हायस्कूल अर्धापूर। श्री मिलिंद पुंडलिकराव जाधव सर, राज्य पुरस्कार प्राप्त 2024 चे शिक्षक। एक कलात्मक कलागुणांचा आविष्कार सादर करणारे शिक्षक म्हणून जाधव सरांना पाहिलं जातं। मिलिंद जाधव सर यांचा या ठिकाणी सत्कार। जिल्हा परिषद शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान होईल। मी सर्वप्रथम अक्षय अशोक डोके, प्राथमिक शाळा नागापूर, तालुका नांदेड। अभिनंदनीय अशा प्रकारचे उपक्रम अक्षय डोके यांनी घेतलेले आहेत। नागापूर केंद्रवादी गाव तालुका नांदेड या ठिकाणी अक्षय डोके कार्यक्रम आहेत। विरोधासाठी वेगवेगळे उपक्रम त्यांनी आपल्या शाळेमध्ये घेतलेले आहेत। त्यानंतर बाबाराव बालाजी विश्वकर्मा, प्राथमिक शाळा शिराडा, तालुका आणि रवी शरद माधवराव गावकरे, ब्रँच मुखेड, तालुका मुखेड, सर्वांनी माग तयार करायचा। विनंती आहे, कृपया आपल्या आसनावर बसून घ्यायचं। अभिनंदन एकमेकांचा आपण कार्यक्रम संपल्यानंतर करू। नागोराव मस्के सर, केंद्रीय प्राथमिक शाळा नेमगाव, तालुका हंगाव, यानंतर नागरिक सीता चंद्रना यांनी तयार आहे। किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जंधाऱ्याचे शिक्षक। प्राथमिक शाळा सातरी, तालुका माहूर। प्रत्येक तालुक्यातील एक शिक्षकांची निवड दरवर्षी आपण या पुरस्कारासाठी करत असतो। सन्माननीय अशोकरावजी चव्हाण, माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे, सभागृहात कोणी फोटो न काढता मस्के सर प्लीज। आपलं वातावरण अगदी योग्य आणि सुव्यवस्थित आणि भरपूर वेळ दिलेला आहे। त्या वेळेचा, त्या संधीचा आपण छानसा फायदा घेऊया, त्याचा उपयोग करून घेऊ। आपले स्वतःचे फोटो आपण प्राथमिक विभागाच्या सत्कार कार्यक्रमाच्या नंतर माध्यमिक 2024 चे गोपीनाथ केवळे यांनी तयार करायचा आहे। त्यानंतर गळ्यात इंग्रजीचे उत्तम अभ्यास म्हणून त्यांच्यासाठी आहे। यानंतर गोपीनाथ केवळे सर, तदनंतर केदार गोविंद यशवंतराव। भगवानराव इंगळे सर, यानंतर अपेक्षा मी या ठिकाणी करतो। यानंतर धनंजय नामभारती, जिल्हा परिषद प्रबोध कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्हाला खूप आनंद होतोय की आम्ही 3 वर्षाचे यावर्षी एकत्र पुरस्कार वितरण सोहळा घेतलेला आहे। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल मॅडम यांच्या सूचनेनुसार आम्ही 3 वर्षाचे एकूण 100 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिलेले आहेत।
त्यामध्ये प्रत्येक तालुक्याचे एक याप्रमाणे प्राथमिक शिक्षक आणि जिल्हा परिषदचे माध्यमिक शिक्षक यांचा समावेश या पुरस्कारांमध्ये झालेला आहे आणि आम्हाला खूप आनंद झालेला आहे की आम्ही हा कार्यक्रम घेऊ शकलो। जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीनं मागील 3 वर्षाचा जो पुरस्कार सोहळा राहिलेला होता तो आज या ठिकाणी संपन्न होत आहे। या पुरस्कार सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षाचा हा पुरस्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे। यामध्ये मला जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडून 2022 या शैक्षणिक वर्षासाठी हा पुरस्कार मला प्राप्त झालेला आहे। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाबदरी या ठिकाणी 2018 पासून कार्यरत आहे। या शाळेमध्ये मी डिजिटल शाळा करण्यासाठी तसेच परसबाग या स्पर्धेमध्ये माझी शाळा हिमायतनगर तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांकाने आलेली आहे आणि तिला 3000 रुपयाचं पारितोषिकसुद्धा मिळालेलं आहे। त्याचबरोबर माझी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये सुद्धा 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी माझ्या शाळेचं नामांकन झालं आणि 2 लाख रुपयाचं बक्षीस माझ्या शाळेला प्राप्त झालेलं आहे। विद्यार्थ्यासाठी तालुक्यामधून द्वितीय क्रमांकाने माझी शाळा आलेली आहे आणि माझ्या शाळेमध्ये अनेक उपक्रम राबविले जातात। त्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्याची गुणवत्ता कशी वाढेल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो। पुरस्कार मिळाल्यावर मला मनस्वी आनंद आहे आणि ज्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो आणि या जिल्हा परिषदेच्या जे प्रशासक आहेत वेदस्रोत आमच्या मार्गदर्शिका मिनल कर्णवाल मॅडम यांनी मी मनापासून शिक्षकांच्या वतीने सर्वांना अभिनंदन करू इच्छितो, कारण त्यांनी 3 वर्षाचे 2022, 23, 24 या 3 वर्षातील पुरस्कार प्राप्त शिक्षकांना सन्मानित केलं। हो आईस्क्रीम म्हणाले प्रथम मी जनक नरसिंहराव गाडगे सहशिक्षक सायलवाडी मोठा तांडा केंद्र निमगाव येथे कार्यरत असून या आपल्या 3 वर्षापासून रखडलेला हा जिल्हा गुरुगौरव पुरस्कार हा अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। 2022, 2023, 2024 या 3 वर्षाचा मिळून या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा पुरस्कार सर्व शिक्षकाला एक सन्मान देण्याचं काम तळागाळामध्ये वाडी तांड्यामध्ये जे काम करणारे शिक्षक बांधव आहेत त्या सर्वांना न्याय देण्याचं काम आदरणीय आपल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मिनल कर्णवाल मॅडम यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन या कार्यक्रमाचे घेऊन सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे शिक्षक जवळपास 14,500 शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। त्यामुळं जिल्हा परिषदेचे मी गाडगे सर माझ्या स्वतःच्या वतीने मी सर्व जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आणि माझ्यासोबतच आमचे आदरणीय केंद्रप्रमुख साहेब श्री देशपांडे साहेब, आदरणीय केंद्रीय शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक आदरणीय GP सूर्यवंशी सर, तसेच माझ्या शाळेचे सायलवाडी मोठ्या तांड्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय जाधव सर, तसेच आमचे सहकारी बांधव पदवीधर शिक्षक आदरणीय कुंडलवार सर, तसेच माझ्यासोबत असलेले आमच्या सहकारी आम्हाला वेळोवेळी मदत करणारे आमच्या पोलीस पाटील आदरणीय राठोडताई आहेत, तसेच त्यांचे मिस्टर शक्तीभाऊ राठोड हे सुद्धा सोबत आहेत। या सर्वांचा सन्मान या सर्व जिल्हा परिषदेतील शिक्षकांचा सन्मान या पुरस्काराच्या माध्यमातून झालेला आहे। मी गौतम जयवंतराव सोनकांबळे सहशिक्षक जिल्हा परिषद कन्या शाळा उस्मानगर तालुका कंधार या ठिकाणी मी कार्य करत आहे। माझी प्रथम नेमणूक 1/8/1989 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंडजेवली तालुका किनवट या दुर्गम भागापासून या ठिकाणी माझ्या शैक्षणिक कार्याची सुरुवात झाली। या ठिकाणी आज प्रशासनाच्या वतीनं जो मला जिल्हास्तरीय गुरुगौरव जे पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेले आहे त्यामुळे मी खूपच आनंदित झालेलो आहे आणि मला तर आनंद झाला। मला यामागची अशी भूमिका वाटते की आत्तापर्यंत जे मी काही कार्य केलेलं आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये वाडी तांड्यावर, कारण जवळपास 7 तालुक्यामध्ये मी आत्तापर्यंतचं कार्य केलेलं आहे आणि
त्या विद्यार्थ्यांचं जे काही मी केलेल्या कार्याचं जे पुण्य आहे, पुण्यकर्म जे म्हणतो, त्या पुण्यकर्माचं हे फळ आहे. कारण मी नेहमी असं मनाला ठरवतो की जे जे आपणास शिकावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजण, या उक्तीप्रमाणे मी माझं कार्य अविरतपणे अखंडपणे या ठिकाणी करतो. आणि त्यामुळं माझ्या कार्याची दखल घेऊन निश्चितच प्रशासनानं या ठिकाणी मला हा जिल्हास्तरीय गुरुगौरव पुरस्कार दिल्यामुळे मी खूपच या ठिकाणी प्रशासनाचे सर्वप्रथम या ठिकाणी पहिल्यांदा आभार मानतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली